तर तू विचार करू नको. तुझ्यासारखा लाचार नाही आहे आम्ही. पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडून आला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन निवडून आला. आणि बच्चू कडू आयुष्यभर मेल्यानंतर सुद्धा कोणाच्या पाठिंब्यावर आणि कोणाच्या ताकदीवर बच्चू कडू आमदार होणार नाही. आमची स्वतःची ताकद आहे. हम गिर जाएंगे तो भी कबूल है. तुमची नौटंकी काय सांगायला पाहिजे? तुम्ही पहिली लोकसभा लढली राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने. ती नौटंकी नाही आहे. नंतर भाजपनं म्हणजे तेव्हा तुम्ही लढत होते तेव्हा मोदीजींना शिव्या घालत होते. आता मोदीजीची चापलूसी चमचेगिरी करताय. हे नौटंकी नाही. तुमचा नवरा अलग, तुम्ही अलग. हे नौटंकी नाही. हे लोकांना माहीत नाही. म्हणजे यांना काय आहे, यांना फक्त सत्तेशिवाय काही समजत नाही. जिथं सत्ता आहे त्या बाजूनं हे राहिलेलं आहे. सत्तेच्या बाजूनच उभे राहिलेले लोकं आहेत. त्याच्यानं हे दिशाभूल केलं जातं. आंदोलनात बच्चू कडूच्या व्यत्यय आणायचे. असे गुलाम आहेच आता महाराष्ट्रात. ते एक-एक बोलत राहील. हा 4-5 चौथा, 5वा नंबरचा गुलाम आहे भारतीय जनता पार्टीचा. उद्धव साहेब, राजसाहेब कोणासाठी एकत्र आले, पण तुम्ही दोघं जण का अलग राहताय हे तर सांगा पहिले. त्यांचं काय अलग व्हायचं पाहताय? तुम्ही भाजपात आणि तुमचा नवरा तिकडे स्वाभिमानमध्ये. त्याचं कारण सांगा ना. ते तर सांगितलं पाहिजे ना. तुम्ही तुमचं तर सांभाळा पहिले काय तर.